छोटंसं शहर बरेलीमध्ये राहणारा अभिनव नॉयडामध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होता. अभिनव अभ्यासामध्ये खूप हुशार होता, पण कुटुंबाचं फायनान्शियल कंडिशन काही ठीक नव्हतं. त्यालासुद्धा बाकी स्टुडंटसारखं मस्ती करायचं होतं, पैसे उधळायचे होते, पण हे काही प्रमाणापर्यंत संभव नव्हतं. अभिनवच्या हातात त्याची इंजिनिअरिंगची डिग्री होती आणि त्याने नक्की केलं होतं, आता मी एवढे पैसे कमवणार की एवढे तरी पैसे वाचतील की थोडी बहुत मस्ती तर मी करू शकेन. चेन्नईमधल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये त्याला नोकरीही लागली. सुरुवातीचे 10 दिवस त्याने कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये काढले. ह्यामध्ये इकडे तिकडे शोधल्यानंतर त्याला एक 2 BHK फ्लॅट रेंटवर मिळालं. ऑफिसमधून थकून आलेला अभिनव जेव्हा घरी पोहोचला तर त्याने रात्रीचं जेवण केलं आणि त्यानंतर पुस्तकं वाचता वाचता त्याला कधी झोप लागली त्याला कळलंच नाही. अर्ध्या रात्री त्याची झोप एका आवाजाने उघडली. घड्याळाकडे पाहिलं तर जवळपास 1 वाजला होता. आवाज घरातल्या मेन गेटवरून येत होती. अनेक प्रश्न उमटत होते अभिनवच्या मनात. कोण असेल यावेळी? कारण या शहरात त्याला कुणी ओळखतही नाही. जसं जसं तो दरवाजाजवळ पुढे येत होता त्याला एक विचित्र भीती आतमधून पर्यंत घाबरवत होती. असं वाटत होतं जसं की कोणीतरी त्याच्या मागेच उभा आहे, पण मागे वळून बघण्याची हिंमत तो करू शकत नव्हता. बस फक्त 2 पावलांच्या अंतरावर होता तो दरवाजा की अचानक तो आवाज बंद झाला. अभिनवनी तरी पण हिम्मत करून दरवाजा उघडला तर तिथे कोणीही नव्हतं. अभिनवने दरवाजा बंद केला आणि वळून परत त्याच्या बेडरूममध्ये जाण्यासाठी वळला तेव्हा एकदा पुन्हा तोच आवाज त्याच्या कानावर पडला. दरवाजा खोलण्यासाठी जसंच त्याने आपले हात पुढे केले, आवाज समोरच्या दरवाजातून येणं बंद झालं होतं. कारण ह्यावेळी दरवाजावर होणारा आवाज मागच्या दरवाजातून येत होती. मागे होती ती खोली जी ब्रोकरने अभिनवला दिली नव्हती. त्या दरवाजाच्या समोर लागलं होतं एक कुलूप आणि दरवाजाला कोणीतरी आतून धक्का देत होता. अभिनव आणखीन बर्दाश्त नाही करू शकला. तो सरळ आपल्या बिल्डिंगमधून बाहेर निघून चिंतेच्या हालतमध्ये आपला मित्र ऋषीला कॉल करू लागला. ऋषीचा फोन उचलल्यावर अभिनवने त्याला सगळी घटना सांगितली. बरोबर अर्ध्या तासानंतर ऋषी त्याच्या घराबाहेर होता. दोघे सोबतच घरात गेले. चारही बाजूला शांतता होती. ना तो ठोठावण्याचा आवाज, ना आणखीन कोणता आवाज. दोघे जवळपास खूप वेळ एक दुसऱ्यांसोबत बोलत बसले होते आणि त्यानंतर सुमारास 3-3:30 वाजताच्या दरम्यान त्यांचा डोळा लागला. ऋषीला झोपेत काही समजत नव्हतं, पण तो एका विचित्र अशा आवाजाला ऐकू शकत होता. असा आवाज त्याने यापूर्वी कधीही ऐकला नव्हता. जो आवाज आतापर्यंत त्याला खूप दूरवरून ऐकू येत होता, तो आवाज आता हळूहळू जोर पकडत त्याच्या कानाजवळ येत होती. ऋषी आता या गोष्टींना आणखीन बर्दाश्त करू शकत नव्हता. त्याने अभिनवला झोपेतून उठवलं आणि त्याला या आवाजांबद्दल विचारलं. अभिनव म्हणाला की हा कदाचित तुझा भास असेल. अभिनवला कोणताही आवाज ऐकू आला नव्हता. ऋषीच्या डोक्याला घाम फुटत चालला होता, कारण त्याला तो आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता आणि तो हळूहळू त्याला
पागलपणामध्ये खेचत चालला होता. तेव्हा अचानक अभिनव म्हणाला की तू कोणाचा दरवाजा ठोकण्याचा आवाज ऐकलास? ऋषीने सांगितलं की त्याला दरवाजा ठोकण्याचा कोणताही आवाज नाही येत आहे, पण त्याला असा काहीतरी आवाज ऐकू येतोय. ऋषी आणि अभिनव दोघेही खूप विचित्र आवाज ऐकत होते, पण दोघांना ऐकू येणारे आवाज वेगवेगळे होते. दोघेही तिकडनं पळून ऋषीच्या घरी पोहोचले. रात्र निसटल्यानंतर सकाळी अभिनवने ब्रोकरला कॉल केला आणि रात्री घडलेली घटना सांगितली. तर ब्रोकर म्हणाला, अरे साहेब, नवीन शहर आहे, नवीन लोक आहेत, म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल. अहो 2-3 दिवसांची गोष्ट आहे. एकदा जर तुम्ही या माहोलमध्ये ॲडजस्ट झालात, मग बघा सगळं ठीक वाटेल. माहीत नाही का, पण अभिनवला त्या ब्रोकरचं म्हणणं पटलं. त्याने आपलं काम संपवलं आणि थकून तो पुन्हा ऑफिसमधून घरी निघाला. घरी पोचल्यावर तो आपल्या घरचा ताळा उघडतच होता की तेवढ्यात मागून आवाज आला. तर तुम्हीच आहात अभिनव साहेब? असं मी ऐकलं की रात्री तुम्हाला खूप त्रास झाला म्हणे. वळून पाहिलं तर जिन्यावर 45 ते 50 वर्षाचा एक व्यक्ती उभा होता. थोड्या संवादानंतर कळालं की तो या घराचा घरमालक आहे. अभिनवने घरचा दरवाजा उघडला आणि घरी आलेल्या पाहुण्याला आपल्यासोबत आत घेऊन गेला. अभिनवने रात्री घडलेली सगळी घटना त्याला विस्तारमध्ये सांगितली. तर घरमालकाने विचारलं, तर ब्रोकरनी तुम्हाला दुसऱ्या बेडरूमची चावी का नाही दिली? तो ब्रोकर काही गडबड तर नाही करत आहे? दोघे बोलतच होते की अचानक पुन्हा दरवाज्यावर तसाच ठोठावण्याचा आवाज आला, जे काल रात्री अभिनवने ऐकलेली. अभिनवने घरमालकाला विचारलं, तुम्ही ऐकलं ना? काल रात्रीपासून ही आवाज आम्हाला त्रास देत आहेत. घरमालक हैराण होऊन अभिनवला पाहत होता, कारण त्याला कोणताच आवाज आला नव्हता. त्यानंतर हिम्मत करून अभिनव तिथून उठला आणि म्हणाला, मी तुमच्यासाठी चाय बनवून आणतो. चाय बनवण्यासाठी किचनमध्ये जाणं तर एक बहाणा होता, म्हणजे तो त्या दरवाजावर लक्ष ठेवू शकेल, जिथून ती विचित्र अशी आवाज येत होती. त्याने चाय बनवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आणि सोबतच ब्रोकरला कॉल केला आणि म्हणाला, अरे यार, खरं सांगा, या घरात काही गडबड तर नाही आहे ना? या घराचे मालक माझ्यासोबत इथे बसले आहेत आणि ते मला विचारतायत की दुसऱ्यावाला बेडरूमला टाळा का लावून ठेवलाय. घरमालकाचं नाव घेताच त्या ब्रोकरला झटका लागला. त्याने पुन्हा विचारलं, कोण आलंय तुमच्या घरी? अभिनवने सांगितलं, घरमालक. आणि हे ऐकताच ब्रोकरनी फोन कट केला आणि ब्रोकर धावत पळत अभिनवच्या घरी पोचला. दरवाजा उघडला. ब्रोकरच्या चेहऱ्यावरचे नक्षे बिघडले होते. शरीर घामाने भरला होता. याआधी की अभिनव काही बोलला असता, ब्रोकरने विचारलं, घरमालक कुठे आहे? अभिनव म्हणाला, इथेच माझ्यासोबत चहा पित आहेत. पण तुम्ही मला हे सांगा की तुम्ही ही खोली बंद का ठेवली आहे? याच्या चाव्या कुठे आहेत? तो म्हणाला, चाव्या तर मी तुम्हाला देऊन टाकेन, पण काय मी एकदा घरमालकाला भेटू शकतो? अभिनव त्याला आपल्यासोबत खोलीत घेऊन गेला. समोर टेबलवर होती 2 कप चाय आणि अर्ध खाल्लेलं बिस्किट. अभिनव त्या खोलीत नजर फिरवत होता, कारण ज्या घरमालकाबद्दल तो बोलत होता तो तिथे कुठेच नव्हता. आणि विचार करण्याची गोष्ट ही आहे की त्या घरातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग होता, जिथे थोड्या वेळापूर्वी अभिनव आणि ब्रोकर दोघेही उभे होते. ब्रोकर म्हणाला की माहीत नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय,
कारण या घरमालकाने आजपासून 5 वर्षांपूर्वी त्या बंद असलेल्या खोलीत फास लावून आत्महत्या केलेली. हा घर त्याने खूप आवडीने घेतलेला, पण काही कारणास्तव त्याची नोकरी गेली. हळूहळू तो कर्जात बुडायला लागला आणि या वाईट परिस्थितीमध्ये त्याच्या घरच्यांनी त्याची साथ नाही दिली आणि त्याच्या या एकट्यापणाने त्याचा जीव घेतला. त्या घरातून येण्या जाण्याचा फक्त एकच दरवाजा होता. अभिनवने आजपर्यंत अशी घटना कधीच अनुभवली नव्हती. तो ब्रोकरला म्हणाला की मी या घरात 1 मिनिटही नाही राहू शकत, आणि तो आपल्या सगळ्या वस्तू पॅक करू लागला. ब्रोकरनी सुद्धा त्याची मदत केली. दरवाजा बंद करताना तो ब्रोकर आणि अभिनव दोघांनीही पाहिलं की कसं त्या बंद खोलीच्या दरवाजावर कोणीतरी आतून ठोठावत होतं. ती रात्र अभिनवने ऋषीच्या घरात काढली. अभिनव आणि ऋषी बोलतच होते की तेवढ्यात अचानक एक आवाज ऐकू आला. मित्रांनो, तो 2 BHK फ्लॅट आजही रेंटवर देण्यात आहे. तुम्हाला हवं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.